भूमिकेच्या भूमिकेतनं बाहेर आलेलं नाही आणि हे आता मी त्या दिवशीपासून 20 तारखेपासून मी जिथं ज्या ज्या घटना घडल्या तिथं बोलतो की आता लोकशाही सुरू झालेली आहे आणि प्रशासक राज्य संपलेलं आहे, अधिकारी मानायला तयार नाही आणि त्याचा नांगोपाठ अधिकाऱ्यांना पण काल काहीतरी आला असं कळतंय. त्यांनी पण स्टेटमेंट दिले की लोकशाही संपली, लोकशाही सुरू झाली, प्रशासक राज्य संपले. माझी त्यांना विनंती आहे की ही गॅजेटेड ऑफिसर किंवा IAS हे फार मोठं पोस्टिंग असतं आणि IAS अधिकाऱ्यांनी तर फार तळागाळात जाऊन सर्वसामान्य माणसांची सगळी दुःख ऐकून काम केलं पाहिजे. त्यांचं पहिलं पोस्टिंग आहे. माझी अजूनही त्यांना विनंती राहील की आम्ही तुमचे शत्रू नाही. तुम्ही जे लोकशाहीला अभिप्रेत काम आहे किंवा जे शासनाला अभिप्रेत काम आहे ते काम करा. कुणाच्या दबावाखाली काम करू नका. पारदर्शकपणे काम करा. जी कामं आहेत ती सगळी कामं झाली असतील. जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं आज न झाल्यामुळं मानखटाव तालुक्याचं इतकं मोठं नुकसान झाले, न भरून येणार नुकसान झाले आणि हे नुकसान म्हणजे अप्रत्यक्षरित्या जनतेचं नुकसान आहे, शासनाचं अखर्चित निधीचं नुकसान केलेलं आहे आणि या नुकसानी संदर्भात कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांच्यामुळे हे कामं अखर्चित राहिलेत, ज्यांनी टेंडर ओपन केलं आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर पैसे वसूल केले पाहिजेत, किंबहुना त्यांचं कॉस्ट बसवली पाहिजे अशी शासनाची माझी मागणी. कोट्यवधी रुपयासाठी हा अपरव्यवच आहे तो शासनाचा करंटपणा आहे का दुसरं कोण राजकीय नाही, ते त्यांच्या पाठीमागं कोण आहे हे आता खरं तर तुम्ही त्यांना बाईट विचारली की जाऊन भेटून विचारलं पाहिजे. माझं 100% मागणं आहे त्यांच्यावर कोणाचा फार मोठा दबाव आहे, तो नक्की दबाव कोणाचा आहे त्यांना तेच सांगू शकते, मी सांगू शकणार. तर त्यांनी हे चुकीचं काम केलं हे मी 100% सांगतोय. त्याचे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटा, त्यांची बाईट घ्या आणि त्यांना सांग हे चुकीच्या पद्धतीने काम तुम्ही का करता, तुमचं कोणाचं दबाव ते नक्की याचं उत्तर देतील. आज आपण बघितलं असेल ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा हाच उद्देश आहे. मानखटाव तालुक्यामध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि शासनापासून ही परिस्थिती दडवण्याचं काम सुरू आहे आणि याच्या संदर्भामध्ये CO मॅडम एकदा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी तिथे लोकशाहीचा आणि लोकप्रतिनिधीचा अवमान करायचा प्रयत्न केला. निवडून आलेल्या सभासदांचा अवमान करत असताना त्याच्यापेक्षा तिथल्या माझ्या सर्वसामान्य मतदारांचा, गोरगरीब लोकांचा त्यांना कामापासून वंचित ठेवलं. त्यांना ही परिस्थिती जी आहे ह्या परिस्थितीमध्ये जर ही दुष्काळी कामं झाली असती सगळी, जलयुक्त शिवारची, DPDCतनं जी पाणी पुरवठ्याची कामं होती, जी साठवण बंधारे होते, पाझर तलाव दूरची कामं होती, अशी सगळी कामं पूरहानीतनं झालेली जी कामं मंजूर झाली होती ह्यातली जवळजवळ 45 कोटीची कामं ही जर झाली असती तर चांगल्या रस्त्यावर तिथले शेतकरी चालले असते, लोक चालले असते. याशिवाय स्मार्ट शाळामधून जवळजवळ 5 कोटी रुपयाची कामं आहेत. ह्या जर शाळा झाल्या असत्या तर गोरगरिबांची मुलं ती चांगली शिकली असते शेतकऱ्यांच्या या शाळेमध्ये. तर अशा सगळ्या प्रकारे मिळून जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं यांनी टेंडर न ओपन करता ठेवले आणि त्यामुळे दुष्काळ वाढीला आणि टंचाई जी आहे त्या टंचाई वाढीला त्यांनी मदत केली असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे. आणि म्हणून तातडीने ही कामं ओपन करावी आणि तिथल्या भागात लोकांना दिलासा द्यावा आणि या संदर्भातली ज्यांनी ही काम कृत्य केले, चुकीचं काम केले, या सगळ्यांची चौकशी होती, त्यांच्यावर कारवाई होईल अशी मी विभागीय आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांनाही पालकमंत्र्यांना मी पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी स्वतः चौकशी करून यामध्ये सुस्पष्ट अहवाल सादर करावं, जे काही चुकीचं घडले त्याच्यावरती कारवाई करावी अशाचा पालकमंत्र्यांनी रिमार्क म्हणून पत्र दिलेलं आहे. तेही जिल्हाधिकारी साहेबांना दिलं. मी त्यांना भेटून आता चालू त्याचे फोटो मी आपल्याला देणार आहे.